जो सर्वात पहिला एक्सपिरियन्स होता तोच माझा खूप भारी एक्सपिरियन्स होता. आम्ही जस्ट फॉर अन एक्सपिरियन्स रजिस्टर केलं होतं रकेनोसाठी. तर त्यानंतर दीदींकडून मी घेतलेलं व्हेरी फर्स्ट सेशन. तर त्या दिवशी तर सांगते, भूक तर काही लागलीच नाही दिवसभर. आम्हाला असं होत नाही की भूक लागली आणि चिडचिड होणार नाही, ऍसिडिटी वाढणार नाही, पण त्या दिवशी बिलकुल असं काही वाटलं नाही. स्ट्रेंथ होती, स्ट्रॉंग वाटत होतं, काही विकनेस नाही, काही ऍसिडिटी नाही, एकदम हवेत असं म्हणू शकतो आपण. तर त्यानंतर आम्ही तर म्हणजे ऍडिक्टेड सारखंच झालेलो रकेनो थेरपी घ्यायला. तर वी यूज म्हणजे 3 ते 4 सेशन्स घेतलेले दीदींकडून. तर त्यानंतर दीदींनी सजेस्ट केलं की वाय डोंट यू ऑप्ट फॉर ट्रेनिंग. तर मग आम्ही ट्रेनिंगमध्ये आलेलो, ट्रेनिंग घेतली. ट्रेनिंगचा पण एक्सपिरियन्स खूप मस्त होता. तुम्ही देता ठीक आहे, ऍज अ गिव्हर खूप काही बेनिफिट्स आहे, खूप काही. आता तुम्हाला कळलंच असेल, 3-4 दिवस झालेले, तर तुम्हाला जाणवत असेल की किती स्ट्रेंथ, किती स्ट्रॉंग वाटतं, काही वीकनेस पण वाटत नाही, दिवसभर पण खूप हलकं आणि खूप छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासोबत मी माझ्या मम्मीला पण ट्रेनिंगमध्ये हे केलं होतं, रजिस्टर केलं होतं. ती गेलेली. ऍक्च्युली माझ्या पप्पांना आहे सायटिकाचा प्रॉब्लेम. त्यांना चालणं सुद्धा होत नव्हतं. त्यांना मध्ये बसावं लागायचं, रेस्ट घ्यावा लागायचा, नंतर ते चालायचे. तर त्याच्यासाठी म्हणूनच आम्ही तिला ऑप्ट केलं यासाठी ट्रेनिंगमध्ये, रकेनो लेवल 1 ट्रेनिंग. तर ती कंटिन्युअसली देते आहे त्यांना. आता सांगते की नियर अबाउट 50 सेशन्स झालेत, त्याच्यावरती पण झाले असतील त्यांना देऊन. तर ते त्यांचं सायटिकाचा प्रॉब्लेम जे चालू शकत नव्हते, आता ते भरपूर स्ट्रेंथ वाढली आहे, मेंटल स्टॅबिलिटी पण आहे, त्याच्यामुळे त्यांना चिडचिड पण खूप व्हायची. तर आम्ही आता भेटून आलो. यावेळेस माझे पप्पा एकदम शांत, काम आणि हॅपी मॅन. ऍक्च्युली आणि त्यांना फिरायला खूप आवडतं. ते घरी तुम्हाला दिसणारच नाही, पण त्यांचा चालण्याचा प्रॉब्लेम तर आता तो सॉल्व्ह झालेला आहे. ते भरपूर फिरतात, मनसोक्त आनंद लुटतात, मित्रांसोबत जाऊन पायी वॉकिंग, हे ते सगळं चालू आहे त्यांचं. आणि मम्मीला लक्षात नसतं, पण त्यांना लक्षात असतं, मला थेरपी दे, आज तू मला दे. तर त्यांचं मम्मीचं पण एक्सपिरियन्स आहे की मम्मीला ट्रेनिंगच्या आधी अँजिओग्राफी सांगितलेली डॉक्टरनी की ब्लॉकेज असू शकतं. पण तिला असं हे होतं की मला नाही करायची अँजिओग्राफी, मला काही ब्लॉकेज वगैरे नाही. आधी ट्रेनिंग कर म्हणून आम्ही तिला आणलेलं. ट्रेनिंग झाली, सगळं झालं. त्याच्यानंतर आय थिंक 1 or 2 मंथ्सनी ती गेलेली. डॉक्टर हिमसेल्फ सेड की नो नीड ऑफ अँजिओग्राफी अँड एनिथिंग, यू आर स्ट्रॉंग. काही झालेलं नाही, सगळं व्यवस्थित आहे, रिपोर्ट सगळे व्यवस्थित आहे. जे नॉर्मल टेस्ट होत्या ते पण सगळे तिचे आता व्यवस्थित आहे. आणि ती सुद्धा खूप स्ट्रॉंग झालेली आहे. तिला होते काही डायजेशन इश्यूज पण होते. आता ती बोललेली की मला आता कंटिन्युअस मी जे थेरपी देते आहे, सुदर्शन क्रिया करते आहे, त्याच्यामुळे माझं मेंटल पण आणि फिजिक पण खूप चांगलं मेंटेन झालेलं आहे. मला खूप छान वाटतंय. आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा की एक्सचेंज घेऊन पण आणि थेरपीज घेऊन पण मला ऍक्च्युली एका डोळ्यातनं पाणी सतत गळत राहायचं. ऑप्शन नव्हता माझ्याकडे की रुमाल घेऊनच बसायचं आणि पुसत राहायचं. हा माझा प्रॉब्लेम होता. आय स्ट्रेनिंग जास्त होती, ड्रायनेस खूप होत होतं. तर रकेनोमुळे तो प्रॉब्लेम माझा पूर्णपणे गेलेला आहे. मी खूप खुश आहे, कारण सतत रुमाल ऍक्च्युली डॉक्टरनी सांगितलेले की ते ऑपरेशन वगैरे करावं लागतं. म्हटलं डोळ्याचं ऑपरेशन कोण करणार, इतकं नाजूक. पण आम्हाला मिळालं रकेनो हा ऑप्शन मिळाला मला, आणि माझा तो आय स्ट्रेनिंगचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. थँक्यू.